संसारा उठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना माहिती आहे, कल्पना आहे, ज्ञात आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि आहे ना, पूजनीय पिताश्री जनार्दन बाबा राघू पानसरे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो. नातेवाईक परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेवाईक परिवार. इथे जनार्दन बाबांच्या आई पण आहेत, जमुनाबाई राघू पानसरे, त्यांच्या पत्नी मीराबाई जनार्दन पानसरे, त्यांची दोन्ही मुलं अक्षय दादा पानसरे, बाळासाहेब दादा पानसरे, रुपालीताई आहे का नाही, बरोबर ना, सानप, संगीता कांगणे, प्रियंका पानसरे, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून यहलौकीची यात्रा संपून 1 वर्षापूर्वी ती या जगातून निघून गेले. आज त्यांचं श्राद्ध अर्थात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. या समस्त पानसरे परिवाराचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय, त्यांचे दोन्ही जावयांपैकी एक जावई माझे मित्र आहेत, नवनाथराव सानप, सरपंच आहेत जामगावचे. त्यांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन, उपस्थित सर्व वडीलधारी, सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी बाल गोपाळ, गुरुदेव दत्त ज्ञानपीठाचे सगळे बाल गोपाळ. मेंढी गाव आपल्या जवळच आहे, तिथे गुरुदेव दत्त ज्ञानपीठ आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे. बाल गोपाळ त्या ठिकाणी शिकत असतात, भागाभागातले त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. ज्ञानदानाचं कार्य जे करतात त्यांना असे वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक नात्यानं कार्य करणारे उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत, युवा कीर्तनकर आहेत आमचे मित्र राहुल महाराज डुंबरे आणि त्यांचे सगळे सहचारी. या सर्वांना एकदा वंदन करतो. उभ्या महाराष्ट्रभर आपल्या निमगावचं नाव पोहोचवणारे आमचे आदरणीय गोड गळ्याचे धनी चिंतामण महाराज सानप, तुम्हालाही वंदन. गोड गावाचे गोड गळ्याचे धनी शिवाजी महाराज सानप, तुम्हालाही वंदन. इकडे विनेकरी महाराज, उद्धव महाराज, कृष्ण आले म्हणजे उद्धव येतात, आहे का नाही, आहे का नाही, त्यांच्या घरच्या कन्या विदुराच्या, आहे का नाही, असे आमचे आदरणीय उद्धव महाराज ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, आहे का नाही, गोड ज्यांचा साऊंडचा आवाज आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे. ओव्या महाराष्ट्रभर त्या साऊंडची चर्चा आहे. असे राम कांडेकर साऊंड सिस्टीम पाठी सर्वांना दिसते आहे का नाही. दोन्ही यूट्यूब चॅनलवाली मंडळी, कीर्तनाला आलेली सगळी माणसं, आहे का नाही. हा, आता कीर्तनाला आल्यानंतर काही लोक आले नाही, काही येतील दिवसभरात, काहींना यायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे यूट्यूबला ते कीर्तन बघतील असे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल, त्या चॅनलचे मालक अर्थात आमचे विनोद दादा कांगणे, तुम्हालाही वंदन. आणि दुसरे यूट्यूबवाले आमचे आदरणीय कीर्तन चैतन्य सध्या महाराष्ट्रभर फॉर्मला आहेत, असे गोड चॅनलचे दोन्ही मी तुम्हा दोघांना वंदन करतो. शूटिंगवाले तर लईच मोठे, आहे का नाही. हा, फार सुंदर आहे, उंची फार कमी आहे पण कीर्ती महान आहे. टाचा उंच करू करू भाऊ शूटिंग चालू आहे, आहे का नाही. गोड शूटिंग चॅनल वाले गजर माऊलीचा तुम्हाला वंदन, कीर्तन चैतन्य तुम्हाला वंदन, सर्वांना वंदन करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्त काही हे
आमचा मयूर दादा, फार छान, वा वा, फार मस्त छान. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अभंगा संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील पाचही चरणांचा सरळार्थ असा आहे. सगळ्यांनी मन लावून ऐका, थोड्या वेळ कीर्तन करायचं, बारक्या नाही का. या अभंगातील पाचही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देव, देवांनाही न मिळणारा. कारण स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. काय म्हणतात महाराज, ऐका. प्रत्येक जण आपण जन्माला आलोय, प्रत्येकाला एक दिवस मरायचंय. काय बियम बाबा, प्रत्येक जण जन्माला आलोय, प्रत्येकाला एक दिवस मरायचंय. कोण कधी मरल याचा भरोसा नाही. कोणाची भेट कधी शेवटची ठरल माहिती नाही. कोण कधी जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. प्रत्येकाला मरायचंय ना, मग मरायच्या अगोदर उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला तुम्ही शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचे ताई? हा देह काळाचा आहे का नाही. आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. दुसरा अर्थ असा लावता येईल वस्तीराम बाबा, देह हे काळाचं धन आहे असा एक अर्थ लावता येईल. आणि पैसा हा कुबेराचा आहे, तेथे मनुष्याची काय आहे का नाही. देणारा देव आहे, नेणारा देव आहे. त्याच्या मनात जर आलं तर राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. पंढरी भाऊ आहे का नाही, रंकाचा राजा, राजाचा रंक करतो. त्याच्या मनात आल्यावर काही होतं, आले देवाजीच्या मना. एकेकाळीचे लोक लय श्रीमंत होते, त्यांची आज खायची वांदे करून टाकले. आणि जे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती, त्यांनी भले भले बंगले बांधले. काही करतो देव आहे का नाही. आता हे दोघं नवरा बायको बघा तुम्ही, दोघंही सर्व्हिसला आहे. त्याच्या मनात आला दोघांना बी आहे का नाही, एक मिलिटरी मॅन, बायको मिलिटरी मॅन, आले देवाजीच्या मना आहे का नाही. असंच आहे, त्याच्या मनात आल्यावर काही पण होत असतं. म्हणून देणारा देव आहे, नेणारा देव आहे, तेथे याची सत्ता काय आहे. बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा, सगळं तुमचंच ना, आम्ही कुठं काय म्हणतो. पण ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडणार आहे, त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा. ऐका, उदार परमेश्वराला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केलं राहुल दादा. तुकाराम महाराज म्हटले, बायका पोरांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो, संसारासाठी रात्रंदिवस झगडतो, पण देवासाठी मात्र अटी निर्माण करतो. असं का? प्रश्न विचारलाय बरं का, प्रश्न विचारलाय हरिपाठामध्ये 5व्या अभंगामध्ये 3ऱ्या चरणात प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय ज्ञानेश्वर महाराजांनी? सायास करीशी प्रपंच दिन निशी, पण हरीशी न बजेशी कोण्या गुणे. काय देवाने वाईट केलंय, काय देवाने कमी केलंय? बायको दिली, पोरं दिली, गाडी दिली, बंगला दिला, नोकरी दिली, सर्व दिलंय. काय देवाने कमी केलंय? असं करू नका. देवासाठी अटी निर्माण करू नका. उदार परमेश्वराला शरण जा. विडल विडल. आज जनार्दन बाबा राघू पानसरे या बाबांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. वर्ष झालंय त्यांना जाऊन. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्षे म्हणजे 12 महिने. आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धयंती इति श्राद्ध. हा श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आता हे त्यांच्या मातोश्री जमुनाबाई पानसरे, त्यांच्या पत्नी मीराबाई पानसरे, त्यांचे दोन्ही मुलं बाळासाहेब दादा आणि अक्षय दादा, बरोबर ना. या सर्व लोकांनी, त्यांच्या दोन्ही मुली रुपालीताई, संगीताताई, त्यांचे दोन्ही जावई, या सगळ्या लोकांनी बाबांवरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, भाव ठेवला आहे का नाही. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला, याचं नाव श्राद्ध आहे. विडल विडल. ज्या दिवशी बाबा वारलेत त्या दिवशी तिथी काय होती, आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर बाबांची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. प्रत्येक दिवसाला पंचांगाच्या नुसार पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा आहे. काय आकाश महाराज, बाबा काय म्हणण्याची प्रथा आहे? बाबा काय पुण्य दिवस आपण म्हणतो का नाही. पुण्यसलीला गोदावरीचे तीरी, पुण्यसलीला त्र्यंबक नगरी, पुण्यसलीला आहे का नाही उज्जैन नगरी, आहे का नाही कुंभमेळा. तसं प्रत्येक दिवसाला पंचांगाच्या भाषेत पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा मयूर दादा आहे का नाही. मग एखाद्या दिवशी जर एखादी व्यक्ती वारली, तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती?
दशमी होती का एकादशी, चतुर्थी होती का पंचमी, अमावस्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्यांची आठवणी करणे, जागृत करणे आठवणी, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विडल विडल. आणि ध्यानात ठेवा सगळे, अक्षय दादा, बाळासाहेब दादा, तुम्ही सगळे, माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. काही काही लोक नास्तिक आहेत बाबा, काही काही लोक डोक्यावरती आपटलेले आहेत, त्यांना याच्या विश्वास नाही. हे सायन्सवाली मंडळी आहेत ना, 100% सायन्सवाल्यांमधले 25% सायन्सवाल्या निबार डोक्यावर आलेले असतात. त्यांचा याच्यावर विश्वास नसतो. हे कर्मकांड, हे भजन कीर्तन, आई वडील वारले, राग झाली, सगळं संपलं असं त्यांचं म्हणणं असतं. पण ध्यानात ठेवा, माणूस हा कधीच मरत नाही, त्याचं शरीर मरत असतं, आत्मा कधी मरत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना बोलले, म्हटले, अर्जुना, आत्मा कधीच मरत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन त्यापो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही, त्या आत्म्याला कोणी काहीच करू शकत नाही. मग आत्मा करतो काय? वासांशी जीर्णानी यथाविहाय. बरोबर करे? वासांशी जीर्णानी यथाविहाय नवानी गृणाती नरोपराणी. याचा अर्थ काय होतो? ऐका, हे माझ्या अंगातला शर्ट आहे, तुमच्या अंगातले कपडे, तुमच्या अंगातल्या साड्या, हे फाटले तुटले की आपण फेकून देतो आणि नवीन घालतो. तसाच आहे तथा शरीरानी विहाय जीर्णा. शरीर जीर्ण झालं का तो आत्मा त्या शरीरातून निघतो आणि मग दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. बरोबर ना? माणूस हा कधी मरत नाही, त्याच्या आठवणी शिल्लक असतात. आज ऐका, आज जनार्दन बाबांना जाऊन वर्ष पूर्ण झालंय. आता बाबा शरीराने जरी गेले असले तरी पण मात्र कीर्ती रूपाने ते आपल्यामध्ये शिल्लक आहे. आता ते परत आपल्याकडे येणार नाही, उरणार त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त गेले दिगंबर गेले दिगंबर तुमचे वडील वारले, बाळूदादा तुमचे वडील वारले, आता याच्यानंतर परत कधी बाबा येणार नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती. हे बघा, माणसाच्या आठवणी शिल्लक राहतात. माणूस वारल्याचं दुःख नसतं. नीट ऐका, वाक्य किती गोड आहे. माणूस वारल्याचं दुःख नसतं, माणसांच्या आठवणी माणसांना रडवतात. जनार्दन बाबा वारलेत ना, कोणालाच दुःख नाही. मग त्यांच्या घरातली माणसं का रडतात? त्यांच्या आठवणी त्यांना रडवतात, म्हणून ती घरातली माणसं रडतात. एक वाक्य लिहून ठेवा दोघंही भाऊ, तुम्ही जिथं सर्व्हिस करता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, दादा ऐका,
त्या ठिकाणी तुम्ही जिथं झोपता तिथे एक वाक्य लिहून ठेवा. दोघी जणी तुम्ही, संगीताताई, रुपालीताई, तुम्ही दोघी पण जिथं तुम्ही झोपता तिथं ते वाक्य असं लिहून ठेवा. दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. झाकलिया घटीचा दिवा आहे का नाही महाराज? माणसाचं जीवन हे पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधी फुटल सांगता येत नाही. म्हणून 2 दिवस आलोय, अतिशय प्रेमाने जीवन जगा, अतिशय आदराने जीवन जगा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखतं का म्हणे, आपल्या बोलण्यामुळे एखाद्याच्या हृदयाला खड्डा पडता का म्हणे, आपल्या बोलण्यामुळे एखादा जग सोडून जाता का म्हणे. इतकं चांगलं जीवन जगा. किती चांगलं जीवन जगा. ज्ञानेश्वरी मध्ये अशी ओवी बघा. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताची. साच म्हणजे खरं बोला, मवाळ म्हणजे अतिशय मऊ बोला. एखाद्याचं नाव संपत, त्याला संपतराव म्हणा. एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर, त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणा. रुपाली नावे रुपाली ताई म्हणा. बरं वाटतं त्या लोकांना, आहे का नाही? बस्तीराम बाबा, बस्तीराम दादा म्हणा. काय अडचण आहे तुम्हाला? आहे का नाही? एकेरी भाषेत कधी बोलायचं नाही, कोणाचं मन दुखेल असं कधी बोलायचं नाही. मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी. कसं बोला? मुखी अमृताची वाणी. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखतं का म्हणा. इतकं चांगलं माणसाने जीवन जगा. कसं राहा याचं मार्गदर्शन एकनाथ महाराजांनी किती गोड केलं बघा. आकाशामध्ये पक्षी असतात, सकाळी सकाळी ते आपल्या अंगणामध्ये येतात आणि येऊन दाणे खातात, आणि दाणे खाऊन झाले का क्षणाचाही विलंब न करता लगेच उडून जातात. पक्षी उत्तर एकनाथ महाराजांनी दिलंय. पक्षी अंगणी उतरती, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झालं की लगेच उडून जातात. ते कोणाच्या पंचायती करीत बसत नाही. तुम्हाला किती मुलं येईन, सुनबाई कुठली येईन, सासरवाडी कुठली, असा विचार नाही करीत. पक्षी काय असं विचारत काय? क्षणाचाही विलंब न करता लगेच उडून जातात. त्याप्रमाणे तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे संसार. बरं कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी.
म्हणजे काय, ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही, आपल्या पाप आणि पुण्याचा गडा भरत नाही. आणि एकदा आपला पाप पुण्याचा गडा भरला की मग जनार्दन बाबांसारखं आयुष्य संपलं की जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव विसावा देईल, या न्यायाप्रमाणे निघून जायचंय. आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. अजून एक वाक्य किती गोड आहे बघा, कायम सांगत असतो मी, आजही सांगतो. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. जनार्दन नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा अस्त झालाय, आता त्याचा उदय कधी होणार नाही, आहे का नाही. म्हणून जोपर्यंत आलोय ना, अतिशय चांगलं जीवन जगा, अतिशय आदराने जीवन जगा, अतिशय प्रेमाने जीवन जगा. आणि अजून सांगू तुम्हाला, कालपर्यंत या जगात लोक लई वारले, आजही अनेक लोक मरणारे आणि उद्या अनेक लोक मरणारे. तुम्हाला मी गोड उदाहरण सांगतो, लई आवडेल तुम्हाला, फक्त लक्ष द्या. पिंपळाच्या झाडाचं पान गळून पडलं, तुम्ही ऐकून आले सगळे, पिंपळाच्या झाडाचं पान पिकलं आणि खाली गळून जमिनीवर पडलं, आणि खाली पडलं आणि त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने ते पान रडायला लागलं. आणि काय म्हणलं माहिती का, मोठ्या मोठ्याने रडायचं, नुसतं रडायचं. पिंपळाच्या झाडाचं पान पिकलं, खाली गळून जमिनीवर पडलं आणि खाली पडलेलं पान मोठ्या मोठ्याने रडायला लागलं झाडाकडे पाहून. तेव्हा झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय झालं तुला रडायला, इतक्या दिवस कधी रडला नाही ना, आता काय झालं. तेव्हा ते पान अजूनच ढसाढसा रडायला लागलं. काय म्हणलं, हे वृक्षा, हे झाडा, अरे हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब ओढून जाणार, परत या जन्मी आपल्या दोघांची भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं वाईट वाटतंय म्हणून रडू येतंय. तेव्हा ती झाड मोठ्या मोठ्याने हसायला लागलं पानाकडे पाहून आणि काय म्हणलं माहिती का, अरे पाना, अरे काय हे, ही नैसर्गिक क्रिया आहे, तुझ्या अगोदर लय जण पिकले, गळून खाली पडली, उडून गेले, आता तू पिकला, तुझ्या नंतर अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. मागल्या जन्मात काय कोकिळा खाली होती का काय, एवढा गोड आवाज आहे तुमचा, आमचा का बरं असं नाही. काही काही लोकांचे आवाज इतकी भर राहतात ताई, त्यांचे आवाज ऐकले का असं वाटतं ऐकतच राहावा, पण काहींचे आवाज ऐकले का असं वाटतं होल्डर माहीत पोट घालावं, परत जन्माला जीव नाही. हा ना, गातात का रडतात काय कळत नाही. ऐका, मुद्दा आपला चालला होता, काय चालला होता मुद्दा आला, आजा मेला, कालपर्यंत अनेक लोक वारले, वडील वारले, वडिलांच्या वयातले वारले, पंजोबा वारले, पंजोबाच्या वयातले वारले, अजून कोण, आपल्या डोळ्यासमोर आपले पोर मरतील असं सांगितलं. 750 वर्षापूर्वीचा हा अभंग आहे बाबा, डोळ्यासमोर पोरं जातील का नाही राहुल महाराज. 750 वर्षापूर्वी होतं, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला.
एवढ्या माणसांमध्ये एकतरी बाप आता असा बसेल असेल इथं आता चिंतामणी महाराज तुमच्या गावात बलराम बाबा एक तरी बाप असा आता इथं असेल का त्यांचा मुलगा आता या जगात नाहीत एक तरी असेल जरी नसेल इथं बसेल तर तुमच्या गावात नाही का काय सरपंच तुमच्या जामगावाला अशी माणसं नाही का हो बाबा तुमच्या निमगावात अशी माणसं नाहीत आई वडिलांच्या अगोदर पोरं वारलेत एक सांगू तुम्हाला तुमच्या माहिती करता एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल आई वडिलांच्या अगोदर जाणाऱ्यांची संख्या खूप आहे सध्या आता अटॅक कॅन्सर व्यसन आहे का नाही ऍक्सिडेंट लय कारणामुळे वेगवेगळ्या कारणामुळे आणि आता तर नवीनच फॅड आलंय महाराज इथून मागं फक्त 3 कारणं होती मरायला कोणचे कोणचे 3 कारणं अटॅक ऍक्सिडेंट आणि व्यसन आता 4थं कारण काय आलं माहिती का आत्महत्या मानसिक टेन्शन आलं का लगेच आत्महत्या पॉइझन पिऊन झोपायचं ध्यानात ठेवा सगळी माणसं एक गजर माऊली युट्यूब चॅनल याच्या माध्यमातून कीर्तन चैतन्य युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझं आव्हान आहे जर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं असेल जर तुमची काही चिडचिड झाली असेल घरात काही वादविवाद भांडण झालं असेल तर त्यावरती पर्याय एकच मोबाईल स्विच ऑफ करणे 10-15 दिवस कुठेतरी निघून जाणे रागावरती नियंत्रण ठेवा राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल आणि रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे हा त्याच्यामुळे डोक्यावरती 1 किलो बर्फ ठेवा आणि 2-4 दाणे साखरीचे तोंडात ठेवा या जगात कायम सुखी राहाल विठ्ठल विठ्ठल या 4च कारणामुळे लोक सध्या जगातून निघून चालले तुमच्या माहिती करता बोलतो बीएम बाबा 22 वर्षाच्या पोरी विधवा आहे सध्या आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हातारी आई 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत याला कारण काय माहिती का बघतो नवरा अटॅक पाय वारला कॅन्सर पाय वारला व्यसना पाय वारला ऍक्सिडेंट मध्ये गेला कोरोनाच्या काळात सापडला 22, 25, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत कसं जीवन जगायचं दुसरा नवरा करायची सोय नाही का बरं छोटं बाळ आहे 1-1.5 वर्षाचं दुसरा नवरा करायला जाईल तर माझ्या बाळाची रांडोळी होईल माझ्या बाळाची हेळसांड होईल माझ्या बाळाला कोणी सांभाळायचं कोणी जीव लावायचं त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं काय नवरा अटॅक पाय वारला कॅन्सर पाय वारला व्यसना पाय वारला या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं तुकाराम महाराज म्हटले अरे का कमी वयात टेन्शन घेऊन जगाचा निरोप घेता अरे का गाड्या जोरात चालून जगाचा निरोप घेता अरे का तुम्ही व्यसनापायी शरीर नासवता त्यापेक्षा एक काम करा
तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं आणि तुकाराम महाराज म्हटले का कमी वयात जगाचा निरोप घेता, त्यापेक्षा एक काम करा, आलिया. काय म्हटले ते? आलिया बट नाही संसारा. का नाही? आलिया संसारा. उठा, वेळ करा, घाई करा, तातडी करा आणि उदार परमेश्वराला तुम्ही शरण जा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बा. तुकाराम महाराजांनी जाग केलंय आणि मग पुढचा उपदेश केलाय. प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलंय बस्तीराम दादा आणि मग पुढचा उपदेश केलाय. सरपंच बरं का सगळ्या ताया काक्या मावशी आत्या मागच्या बडबड करणाऱ्या ऐका, प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलंय आणि मग पुढचा उपदेश केलाय. बघा ना तुम्ही, संत नामदेव महाराजांनी अगोदर जाग केलं आणि मग पुढचा उपदेश केलाय. उठा, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, आपण काय झोपलो होतो काय, आणि तरी पण उठा काय म्हटले ते? याचा अर्थ असा आहे, आपल्या सगळ्या लोकांना झोप लागली ती परमार्थात आणि जागे आहोत संसारात, आणि म्हणून परमार्थात जागे व्हा म्हणतायत. उठा जागे व्हा रे आता. याच जन्मात देवाची प्राप्ती करता येऊ शकते. केले होते याची जन्मे अवघ्या विठोबाच्या नामे. याच जन्मात, इथून मागे करता नाही आलं, म्हणून आता तरी उठा. ऐका नाही, जागे व्हा. स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. त्यांचं सुद्धा भावगंगेमध्ये असं गीत आहे बघा. जाग 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 तरुणा, जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तुझ राखना. किती गोड आहे. अगोदर जाग करतात आणि मग पुढचा उपदेश करतायत. प्रत्येक संतांनी अगोदर जाग केलाय. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा रे. आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा,
संध्याकाळपर्यंत असं चालू ठेवा उद्या आहे का नाही. किती गोड राहुल महाराज, तुम्ही पण गोड म्हणले. सगळे किती गोड आवाजाची सगळे मंडळी जमा केली तुम्ही. खरंच जनार्दन बाबांचं पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य होतं म्हणूनच एवढा जल्लोष कीर्तनाच्या निमित्ताने सुरू आहे. एक सांगू का, दोन प्रकारचं वातावरण आजच्या कीर्तनात आहे. एक शोकाकुल वातावरण आहे ताई सगळ्या, आणि एक आनंदाचं वातावरण आहे. शोकाकुल वातावरण का, आमचे वडील वारलेत, आमचे सासरे वारलेत, आमचे भाऊ वारलेत, आमचे काका वारलेत. आणि जेव्हा जोराचा वारा सुटतो तेव्हा झाडं एकमेकांवरती असे आदळतात, त्यातून घर्षण होतं, ठिणगी निर्माण होते, खाली पडते कोलती आणि मग जंगल पेट. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. आदी मानव तेव्हा काही काडेच पेट्या नव्हत्या जुन्या काळात. मग ते काय करायचे, लाकडाला असे घासायचे, अग्नी प्रज्वलित करायचे, त्या संदर्भातली कामं ती करायची. लाकडात अग्नी आहे, दिसत नाही पण आहे, घर्षण करा, लाकडातला अग्नी निघेल. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. दुधातलं लोणी निघेल. तसं मंथोणी नवनीता तैशी घे अनंता. देव दिसत नाही पण आहे, आपल्यातला अहंकार बाजूला करा, आपण सगळी माणसं देव आहे. हे बघा, माणूस जर संपत असेल तर फक्त एकाच कारणामुळे, आणि ते म्हणजे अहंकारामुळे. रावण लई चांगला माणूस होता, इकडे बा, रावण फार चांगला माणूस होता, म्हणजे तो काय माझा सासरा नव्हता, त्याच्याबद्दल एवढं सांगतोय. रावण फार चांगला माणूस होता, पण संपला असेल तर फक्त एकाच कारणामुळे, ते म्हणजे अहंकार. ध्यानात ठेवा, नाण्याला दोन बाजू असतात. माझ्याकडे लक्ष ठेवा सगळे, नाण्याला दोन बाजू असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, बरोबर, छापा आणि काटा. लोकांना रावणाची फक्त निगेटिव्ह बाजू माहिती, पॉझिटिव्ह बाजू लोकांना माहितीच नाही. राहुल महाराज, रावणाने सीता पळवली एवढंच लोकांना माहिती, पण स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणणारा जगातला पहिला माणूस रावण. महादेवाचा एकनिष्ठ भक्त जर कोण असेल तर रावण. 7 वेळेस कैलास पर्वत हलवणारा जगातला पहिला माणूस रावण. महादेव जर टेन्शन मध्ये असले तर महादेवाला प्रसन्न करणारा, शिवतांडव स्तोत्र गाऊन प्रसन्न करणारा जगातला पहिला माणूस रावण. महादेवाला रोज 1000 ब्रह्मकमळ वाहणारा जगातला पहिला माणूस रावण. हे कोणी सांगायचं? फक्त सीता पळवली एवढंच लोकांना माहिती आहे. ध्यानात ठेवा, रावण लई चांगला माणूस होता, मग का संपला? फक्त अहंकार. अख्ख्या पृथ्वी तलावरती, वाक्य नीट ऐका, अख्ख्या पृथ्वी तलावरती अहंकार जिंकलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव रावण आहे. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला, म्हणून कधीच अहंकार करायचं नाही. कधीच. अहंकार लय वाईट आहे महाराज. लोक लय ज्ञानी काही काही, इतके पंडित आहेत,
पण एक गोष्ट आडवी येते, त्याच्यामुळे घरीच झोपलेली आहे. काय वाटतं महाराज, बरोबर आहे की नाही? फार विद्वान लोक या जगात राहतात ताई, लय विद्वान लोक राहतात. आपल्यापेक्षा 1000 पटीनं विद्वान लोक राहतात महाराज. याची जाण ठेवली पाहिजे, मग आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. एवढले पोरं आहे इकडे बना, 2-2 वर्षाची, 2-2 वर्षाची, वाचता येत नाही त्यांना, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण इंग्लिश टायपिंग करते मोबाईलमध्ये. मम्मीचा पासवर्ड माहिती त्याला, पप्पाचा सुद्धा माहिती आहे. मम्मीचा पप्पाला सांगत नाही, पप्पाचा मम्मीला सांगत नाही. काय मेंदू तयार करेल महाराज, आहे का नाही? 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नातून नीट करून देतोय, आणि वरून बाबाला सांगतोय, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. एवढलीची आहे का नाही? कधीच कोणाला कमी समजायचं नाही, विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही, म्हणजे अहंकार कधी करायचा नाही. देव फार उदार आहे, देवाला काही मागा देव देतो, काही पण मागा. एकदा नारद देवाकडे गेले, माझ्याकडे बा, एकदा नारद देवाकडे गेले आणि देवाला म्हटले, देवा तुला 16,108 बायका, मला एकही बायको नाही. म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे नारदा? नाही काहीच नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, तुला 16,108 बायका, मला एकही नाही. अरे मग पटकन सांग ना काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे देवा, तुला 16,108 बायका आहे ना, मग त्या 16,108 मधली एखादी बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या असं जर एखाद्याला म्हटलं तर कापायचं नाही का? पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. देव मोठ्या मोठ्याने हसला. पुरावा माझ्याकडे, ऐकायचा का? वाजव दादा. नारद जी ने किसन जी को ये औरत मांगी थी. नारद म्हणले, देवा तुझ्या 16,108 पैकी एक बायको मला देऊन टाक. देव रागावले नाही, उलट खळा हसायला लागले. देव काय म्हणले, नारदा तुला माझ्या 16,108 पैकी एक बायको पाहिजे काय? घेऊन जाय. असं पण एक अट आहे. काय? हसूनी बोली मुरारी, ज्या घरी नसेल ती कंसारी, ती तुझी मुख्य अंतरी समर्पिली यथार्थी. जा नारदा, तुला माझ्या 16,108 पैकी एक बायको पाहिजे ना, तुला जी आवडेल ती घेऊन जा, पण माझी अट आहे, जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारदाला वाटला हा असून किती जणींजवळ असेल, 10-15 हजार जणींजवळ, पण या किती सगळ्या 16,108 एक तरी आपल्याला भेटल. नारद प्रत्येक घरी जायचे, दरवाजा वाजवायचे. असा कसा असं दरवाजा वाजवायचे आणि देवच दरवाजा उघडायचे. काय नारदा? काही नाही, इथं चाललो होतो बारगा पिंपरीला, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. आहे का नाही? परत पुढचा दरवाजा आणि देवानी दरवाजा उघडायचा. काय नारदा? काय नाही, एका नगरला चाललोय. आहे का नाही? तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. 16,107 घरं फिरले नारद. प्रत्येक घरी देव असायचे. देव येतो, भगवान कृष्ण येतो. तो काय कृष्ण कमान करत होता काय? भगवान कृष्ण होते ते. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, कुडैपा देव हजर, अनंतावतार घेशी बघता कारणे, घेशी बघता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. जसा जड जीवांच्या उद्धारासाठी देवाने अवतार वेगळे घेतले ना, तसा प्रत्येक स्त्री जवळ देव असायचा. देव येतो चतुरातो शिरोमणी. ऐकणे, शेवटी शरण आला आणि पाया पडला. म्हटले, देवा तुझे पाय कुठे दाखव. दिली नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ आहे. देव लय उदार आहे. हे बघा इकडे बा, थोडं राहिलं आपलं कीर्तन 5-10 मिनिटं. देवाकडे 6 गोष्टी होत्या. 6 किती होत्या? बोल जा 6 गोष्टी होत्या. ऐका, यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर. या 6 गोष्टींमधल्या 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. बस रे बाबा, 6 गोष्टी बरं का. 6 गोष्टींपैकी 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. फक्त एक गोष्ट जवळ ठेवली. त्यातला पहिला गुण देवाने कोणाला दिलाय? या बाया बाबाला, गदावाला. यशे थोरविला मारुती. हुशारी आमचा रामदादा. आता काय दिवसाने तोच पेटा बांधणार आहे. ऐकून रोजच कीर्तन चालू आहे ना, रोज साऊंड आहे बिचारायचा, कुठं ना कुठं आहेच. कीर्तन पाठ झाली बिचारायची. ऐकून हे गायक वादकांची. ऐका काय, युट्यूबवाल्यांनी सुद्धा कीर्तन पाठ झाली महाराज. कीर्तनकार पुढं काय सांगणार आहे याला अगोदरच माहित राहते का नाही. त्याच्यामुळं पण तुम्ही आमच्या पोटावर पाय देत नाही, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद. ऐका, मुद्दा काय चालला होता आपल्याला. यश नावाचा गुण देवानी कोणाला दिला ताई? मारुतीला. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणा हाती, कीर्ती दिगंतरी मिळवेली. यश नावाचा गुण कोणाला दिलाय? मारुतीला. ज्याला मिलिटरी भरती करायची आहे, ज्याला पोलीस भरती करायची आहे, ज्याला फार मोठं काम करायचंय, त्यांनी भक्ती कोणाची करायची बाबा? सभापती कोणाची करायची? मारुतीची. काही म्हटले मग आमचा पांडुरंग नाही का आम्हाला? अरे पांडुरंगानेच तो गुण मारुतीला दिलेला आहे. तुम्ही देवाकडे जाऊन काय, आता समजा मुख्यमंत्री, सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री काही म्हणत नाही.
मग मुख्यमंत्र्यांनी माणूस नेमलेले आहेत, शिक्षण मंत्री वेगळा, त्याचं काम त्यांनीच करायचं. तसा मारुती रायाकडे खातं दिलेलं आहे यश नावाचा गुण. ज्याला लय मोठे आजार आहेत ना, इकडे बा सगळे ज्याला लय आजार आहे, एक नीट झाला का दुसरा आजार तयारच, तो नीट झाला का तिसरा आजार तयारच. त्यांनी सुद्धा कोणाची भक्ती करायची? मारुती रायाची. का बरं? नासे रोग हरे सब पीरा. ये बुतळे बातळे चटक्या चुटक्या यांची जर बाधा कोणाला असेल ना, त्यांनी सुद्धा कोणाची भक्ती करायची? कारण भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. मारुतीरायाला फार मोठा गुण देऊन टाकलेला आहे. यश नावाचा गुण मारुतीला दिलेला आहे. चला अजून काय? औदार्य नावाचा गुण कोणाला दिलाय? कर्णाला. लोक कोणाला कर्ण म्हणतात? चुनापुडी आहे तंबाखूच नाही, त्यांनी तंबाखू दिली का? काय तुम्ही कर्णाचे सखी आवाज कान फडत लागली पाहिजे बार. म्हणजे काय तंबाखू करणं असतो काय? आहे का नाही? प्रत्येक गोष्टी. पण एक सांगू का, सगळ्या ताया सगळे भाऊ, देवानी फक्त एक गोष्ट लोकांना दिली नाही, लक्ष्मी दिली नाही. लक्ष्मी नाही दिली. कारण का नाही दिली? नीट ऐका बारकाय ना, अर्धवट कोणी ऐकू नका, नाही तर वाढवा करशाल आणि त्या शर्माला गुंतून. ऐका इकडे बा, लक्ष्मी ही देवाच्या प्रेमात पडलेली होती, म्हणून देवाने ती कोणाला दिली नाही. प्रेमाची वस्तू कोणाला द्यायची नसते. ऐका नाही, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे, एकनाथी भागवतातली ओवी, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, यरकुणीकडे राव रंक. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली होती. उदाहरण ऐकायचं का? एका मिनिटाचं इकडे बा. भगवान विष्णू निवांत सिंहासनावरती बसले होते, शेषाचं शयन त्यांचं वालं नागोबा. आणि तेवढ्यात लक्ष्मी आली. काय म्हटली? राहुल महाराज, देवा मला तुमच्याशी लग्न करायचे. देव म्हटली, क्या बोलती तू? तुला कळतं का? तू आंघोळ केली का? तशीच आली मेकअप करून. अगं माझ्या 16,108 कोटी दिवस चालली परत तू लग्न करायला. या जन्मा शक्य नाही. लक्ष्मी म्हणली, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे तेव्हापासून आहे, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. बरं का? लग्न झालंय का? नाही. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे तेव्हापासून आहे महाराज. आहे का नाही? असा राग आला देवाला, देवाने पाठ फिरवली. लक्ष्मी पुन्हा समोरून आली, मला तुमच्याशी लग्न करायचे. देव म्हटले, या जन्मात शक्य नाही. देवानी परत पाठ फिरवली. लक्ष्मी पुन्हा समोरून आली, मला तुमच्याशी लग्न करायचे. असा राग आला देवाला. देव काय म्हटले माहिती का? ए लक्ष्मी, तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. आणि आगे, जर तुला लईच माझ्या बरोबर राहायची इच्छा असेल ना, तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी फक्त लक्ष्मी जवळ ठेवली, बाकी सगळ्या वाटून दिल्या. म्हणून देव फार उदार आहे. काही मागा तो नाही म्हणत नाही. समर्थकाला म्हणायचं काहीतरी मागितल्यानंतर तो नाही म्हणत नाही, याचं नाव समर्थ. ऐसा जो समर्थू जो जगाचा नाथू. म्हणून उदारा परमेश्वराला शरण जा. बरं चिंतामण महाराज, देवाला शरण का जायचं? Oh,
चालू म्हटली बा सागर किनारे मस्त काय म्हटले ते हा देह काळाचा आहे देवाला शरण का जायचंय हा देह काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे तेथे मनुष्याचे काय आहे का नाही काय आपलंय बा हे बघा ज्या दिवशी जग सोडणारे त्या दिवशी आपल्या सोबत काय येणार नाही हे सगळ्यांनाच माहिती कोणाला माहित नाही तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती कोणाला माहिती पण कोणी थांबलंय का कोणी थांबलंय का आहे का नाही आपल्या बरोबर पैसा येणारच नाहीये हे माहिती असून आमचे कीर्तन बंद आहे का ते आमच्याकडे घ्यावं लागतं तेव्हा लोकांना बरं वाटतं डायरेक्ट तुमचं नाव घेतलं का तुम्हाला दुःख होतं त्याच्यामुळं असं ऐका सगळं हे सगळं जाणार आहे काही चित्र राहणार नाही म्हणून माझ्या काही गोष्टी घरी घेऊन जा संपलंय आपलं कीर्तन हे बघा आयुष्यात राहत असताना माझ्या 12 गोष्टी आज घरी घेऊन जा लय महत्वाचे आहेत आयुष्यात जर समाधानी राहायचं असेल कधी रडायचं नसेल कायम सुखी राहायचं असेल दुखी व्हायचं नसेल तर आयुष्यात पहिली गोष्ट अशी आहे कोणची ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही हत्या कधी कोणाची करायची नाही वैर कधी कोणाची ठेवायचं नाही परमेश्वराचं कायम भजन करा मरण डोळ्यापुढे ठेवा 6वी गोष्ट हसत जा आनंदी राहा समाधानी राहा 7वी गोष्ट कधी कोणाला कमी समजायचं नाही 8वी गोष्ट श्रीमंतीचा कधी गर्व करायचं नाही 9वी गोष्ट विद्वत्तेचा कधी गर्व करायचं नाही 10वी गोष्ट सौंदर्याचा गर्व करायचा नाही 11वी गोष्ट गोरगरिबांना अनाथ पोरांना सहकार्य करायचं आणि 12वी गोष्ट ज्यांचे कोणाचे आई वडील या जगात नसतील त्यांच्या नावाने झाडं लावायचे आयुष्यात तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचे नावं शिल्लक राहतील या 12 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर काय वाटतं तुम्हाला कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही म्हणजे कर्ज पैसा उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले देऊन टाकायचे काही काही लोकांची आजची मती भ्रष्ट आहे पैसे घेत नाही उंदरापेक्षा बारीक तोंड करते काही आणि परत द्यायच्या मला फोन बंद करून ठेवते काही तर फोन आल्यावर बायकोला सांगते उचल त्याला सांग मी घरात नाही आणि त्याने वट्यावर येऊन फोन केला मग काय करायचं आहे का नाही ध्यानात ठेवा जर कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील 500 बुडवले तर डायरेक्ट 5000 कारण गरीबाचा आशीर्वाद फार मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही हत्या कधी कोणाची करायची नाही हत्या म्हणजे काय हे भांडण नाही मग गोरगरिबांचा शाप ही प्रकारची हत्याचे महाराज मुक्या जनावरांचा शाप घेणे शेळ्या मेंढ्या गाई म्हशी याला सुद्धा एक प्रकारची हत्या म्हणतात बर माणसांमध्ये एखाद्याचा अपमान करणे एखाद्याला जिवारी लागून बोलणे एखाद्याचा तळात घेणे किंवा मुख्य जनावर चारा पाण्याविना आरडतात ऐकून न ऐकल्यासारखं करणे याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात कधी करायची नाही वैर कधी कोणाशी ठेवायची नाही वैर म्हणजे काय भांडण दुश्मनी हे बघा हे कलियुग आहे कलियुगाचा वारा उलटा फिरलाय इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे जो चांगलं वागतो ना त्यांना लई त्रास आहे आणि जो नास्तिक वागतो त्यांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं लोकांना चांगलं वागणाऱ्यांना लय त्रास आहे एक वाक्य सांगू का लय खवटे पण सांगतो ध्यानात ठेवा सगळे आलेले पाहुणे आपलं वाटोळं करणारे आपल्याला त्रास देणारे आपल्याला छळणारे परकी लोक नसतात आपलेच लोक असतात आपले भाऊबंध
आपल्या घरातलेच लोक आपलं वाटोळं करतात, आपल्याला मागं खेचणारी आपलीच लोक असतात. त्याच्यामुळे एक वाक्य ध्यानात ठेवा, लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. लई जवळ जाल तर लई रडावं लागेल आणि लई लांब राहाल तर कायमचं वाळीत पडावं लागेल. म्हणून जुन्या लोकांची म्हण आहे बघा, काय, दुरून डोंगर साजरे. ज्याच्यावर तुम्ही अतिविश्वास ठेवता ना तोच तुमचा घात करीत असतो. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जायचं नाही. त्यांना ठेवा. विठ्ठल विठ्ठल. कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही, अतिशय प्रेमाने राहा. चला पुढचं वाक्य असं आहे, ऋण हत्या वैर. परमेश्वराचं भजन करा. दिसत नाही देव पण आहे, एका देवाची उपासना करा. 17 देवांची पूजा करीत जाऊ नका. आज गुरुवार आहे. गुरुवार कोणता वार आहे आज बाबा? गुरुवार आहे. आज प्रत्येक बाईचं, पोराचं, पोरीचं, माणसांचं स्टेटस पहा तुम्ही. 3 देव आज स्टेटसला. मयूर महाराज. कोणचे कोणचे 3? स्वामी समर्थ असतील, दत्त असेल आणि अजून कोण? साईबाबा. 4था देव तुम्हाला दिसणार नाही स्टेटसला. असले तर गजानन महाराज. 5वा त्यांच्यात येत नाही, त्यांची भांडणं होतात, लढाया. हा जर आला स्टेटसला तर. आणि हे 3 जण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहतील. 6ला ते झोपायला निघणार. हा शनिवारी 2 जण राहणार स्टेटसला. कोण कोण? हा बाबा मारुतीराव आणि दुसरे शनी महाराज. त्यांच्यात 3रा येत नाही. का बरं? शनी लगेच वक्री होतो, लगेच 7:30. हनुमान गदा घेऊन धावतो आणि रविवारी दिवसभर खंडोबा. अशी कुठं भक्ती असते काय? 17 देवांची पूजा करून कुठं भक्ती देव मिळत असतो? एक देव आपलासा करा, त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एका देवाची उपासना करा. मग जर तुम्हाला भगवान पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही मारुतीच्या देवळात जरी गेले तरी मारुतीच्या मूर्तीत तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसली पाहिजे, ही अवस्था व्हायला पाहिजे. जर तुम्हाला साईबाबा आवडत असेल तर तुम्ही कोणत्या देवळात जा, महादेवाच्या मंदिरात जरी गेले तरी महादेवाच्या पिंडीत तुम्हाला साईबाबांची मूर्ती दिसली पाहिजे, ही अवस्था व्हायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सुखी होणार नाही. आहे का नाही? बस आयुष्यभर सुखी राहा. देवाची उपासना करा, एका देवाची करा. ऋण हत्या वैर परमेश्वर मरण डोळ्यापुढे ठेवा. म्हणजे काय करा? इकडे बा, जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असा समजून दिवसाची सुरुवात करीत जा. यांनी काय होईल? तुम्ही कोणाची निंदा करणार नाही, कोणाच्या कुटाळ्या करणार नाही, कोणाच्या लावालाव्या चाहड्या चुगल्या करणार नाही. दिवस तुमचा आनंदात जाणार आणि संध्याकाळी पडल्या पडल्या टपकन तुम्हाला झोप लागणार. याला म्हणायचं मरण डोळ्यापुढे ठेवणे. आहे का नाही? कधी कोणाशी वादविवाद करायचं नाही. आणि अजून पुढची गोष्ट आहे का, इथून मागे जर कोणाचे आई वडील वारले असतील आणि जर इथून पुढे कोणाचे आई वडील वारले तर त्यांची राख रक्षा नदीत नेऊन टाकायची नाही, आपल्या घरी घेऊन यायची. 2 खड्डे खांदायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची, त्यांच्या नावाने 2 झाडं लावायची. 1 वर्षभर पाणी घालायचं, परत पाणी घालायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा आईची आठवण येईल तेव्हा सरळ त्या झाडाखाली जाऊन बसायचं. गेलेल्या आई वडिलांचं प्रेम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. झाड आणि आई वडील एक कनेक्शन आहे. आई वडिलांना 2 मुलं असावे, एक आई वडिलांशी बोलतो, एक बोलत नाही. प्रत्येकाचा घरगुती प्रॉब्लेम, पर्सनल, आपलं काय द्यायची का नाही. पण आई वडील काळजी करताना दोघांची करतात. राहुल महाराज काय, शिवाजी काका, जो बोलत नाही त्याची पहिली काळजी करतात आणि जो बोलतो मग त्याची काळजी करतात. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. ज्यांनी झाड लावले त्याला झाड सावली देतं आणि जो झाड तोडायला आलाय त्यालाही झाड सावली देतं. आहे का नाही? तुम्ही उलट आई वडिलांना शिव्या द्या, वाईट बोला, घाण बोला, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. अजिबात नाही. तसंच झाड आहे, झाडाला तुम्ही दगड हाना, एखादा आंब्याचं झाड पहा तुम्ही, त्याला दगड हाना नेम धरून. दगड कधी रागवत नाही, उलट दगड मारणाऱ्याला 2 कैऱ्या देतं आणि वरून काय म्हणतं माहिती का, तू तुझी लायकी दाखवली भाऊ, मला दगड आणला. तू किती दगड हाण, किती दगड मार, दगड मारणं तुझं काम आहे, पण दगड मारल्यानंतर सुद्धा तुला फळ देणं हे माझं काम आहे. तसं आई वडिलांना वाईट बोला, घाण बोला, शिव्या द्या, ते रागवणार नाही, आशीर्वाद देतील तेव्हाच मरतील. आहे का नाही? ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात ठेवा. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे ते जनार्दन बाबा राधू पानसरे या बाबांचं आज पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे 2 मुलं आदरणीय अक्षय दादा, आदरणीय बाळासाहेब दादा, त्या 2 जणी सुना प्रियंकाताई, लताताई, या 2 जणी त्यांचे जावई आहेत. त्यातले एक, ते बिचाऱ्यांचं 3चं नाव लक्षात नाही राहिलं माझ्या, क्षमा करा. दुसरे नवनाथ दादा जामगावचे सरपंच आहेत. त्याच्यानंतर हा सगळा मोठा परिवार, त्यांच्या पत्नी आहे का नाही मीराबाई पानसरे, त्यांच्या मातोश्री आहे का नाही कोण, जमुनाबाई पानसरे, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. नातू नाती हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. आणि समस्त ग्रामस्थ निमगाव
हा सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून आज 1 वर्षापूर्वी जनार्दन बाबा या जगातून निघून गेले. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळे मंडळी या ठिकाणी हजर आहेत. सर्वांना वंदन. कार्यक्रमाला पूर्णविराम. कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात. आमच्या अक्षय दादाला आणि आमच्या बाळासाहेब दादाला आपण त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलात. सांत्वन करावं. शाल टोप्या नारळ काय आणल्या असतील ते कोणी द्यायचं नाही, त्यांच्या अंगावर टाकायचं नाही. ते आपलं आपल्या घरी घेऊन जायचं. परत आणलं असेल तर आहे का नाही. ते दुःखवट्टी टाकायची नाही अंगावर आणि ते बंद करून टाका. आता कवर आहे का नाही. घरातली शाल उचलायची परत तिकडे घेऊन जायची. तीच उचलायची परत लग्नाला घेऊन जायची. तीच उचलायची तीच परत दाव्याला घेऊन जायची. कशाला ही शाली बिली. त्यापेक्षा एखाद्या गरीबाचा श्राद्ध असेल त्या शाल केवढ्याला आहे 50 रुपयाला आहे. टोपी केवढ्याला आहे 20 रुपयाला आहे. 100 रुपये अजून 30 रुपये घाला आणि 100 रुपये घ्या त्या पाकिटात घाला आणि त्या गरीबाच्या कार्यक्रमाला त्याला द्या. त्या बिचाराला हातभार लागेल. तो बिचारा तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत जाईल. या शाल आणि टोप्या काला आणता कोणी घालीत नाही. ते तेवढ्या पुरतं फक्त गळ्यात ठेवायचं द्यायचं परत टाकून शेकोटा करते काय गाई त्या शालींचा. त्यापेक्षा एक काम कर. मी लई पाहिल्या काही गाड्या पुसायला केल्या काही शेकोटा केलाय आता एवढ्यामध्ये हा ना. त्याच्यामुळे इथून पुढे ध्यानात ठेवा. जनार्दन बाबाच्या श्राद्धाच्या निमित्तानं ध्यानात ठेवा. इथून पुढे या शालन टोपे बिपे आणायचे नाही. आता आणले असेल त्यांच्या अंगावर टाकायचं नाही. त्याच्यानंतर एक गोष्ट हा प्रयोग प्रत्येकाने करा. त्या निमित्ताने काय होईल ते 100 रुपये जर तुम्ही पाकिटात घालून जर कार्यक्रमवाल्याला जर दिले आहे का नाही तर काय होईल त्या बिचाराला हातभार लागेल ना. त्या बिचाराचा कार्यक्रम यशस्वी होईल. अहो काही नाही काय बिचारांका काही पैसे नाही महाराज. शेतीवाडी करणारी माणसं आहेत महाराज. आता हे बिचारे यांच्यावरती देवानी कृपा केली. यांच्यावरती ऐका ना जनार्दन बाबाची कृपा आहे म्हणून बिचारे दोघं नवरा बायको मिलिटरी ते ऐका नाही. ते अजून एक शेती करतात किंवा अजून काय करत असेल सर्व्हिसला असतील ते मला काही एवढं सांगता येणार नाही. पण त्यांच्यावर आहे कृपा. पण काही काही लय गरीब माणसं आहेत महाराज का त्यांची आज कार्यक्रम करण्याची अवकात नाही. त्यांना जर आपण त्या पाकिटात घालून 100 रुपये दिले तर त्यांना बिचारांना आयुष्यभर तुम्ही त्यांच्या आठवणीत राहाल. ही गोष्ट प्रत्येकाने करा. एवढं बोलतो. आमच्या राहुल महाराजांना वंदन. त्याच्यानंतर सर्व टाळकऱ्यांना वंदन. चिंतामण महाराजांना वंदन. शिवाजी महाराजांना वंदन. आकाश महाराजांना वंदन. मयूर महाराजांना वंदन. राम कांडेकर साऊंड सिस्टीम तुम्हाला वंदन. विनेकरी भाऊ तुम्हाला वंदन. गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल विनोदराव कांगणे तुम्हाला वंदन. अतिशय गोड तुम्ही शूटिंग करता. तुमचे व्हिडिओ सध्या फार चर्चेत आहे. तुम्हाला वंदन. इकडे कीर्तन चैतन्य कमी वेळात फॉर्मला आलेला चॅनल आहे. कमी वेळात फार कमी वेळात त्या चॅनलने फार मोठी भरारी घेतली आणि त्या सगळ्या चॅनलला हे कीर्तनं पडलेले आहेत. आपण सर्वांनी ते लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. बसलेल्यामध्ये आमचे सगळे वारकरी मंडळी आमचे बस्तीराम दादा आहेत. इकडे BM बाबा सभापती सगळे मंडळी आमचे आदरणीय बाबा जनार्दन स्वामींसारखे दिसत आहेत तुम्ही. वा 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 छान. पंढरी भाऊ तुम्हाला वंदन. सगळ्यांना वंदन. कार्यक्रमाला पूर्णविराम. विठोबा